करताना त्यांच्या मनामध्ये हा एक मुद्दा असतो की बाहेरचं केडर मिळालं तर काय. तर ह्या सगळ्या मुद्द्याशी एक आपल्याला बोलायचं आहे असं मला सांगण्यात आलं होतं. त्याच मुद्द्याला धरून मी सुरुवात करतो. मित्रांनो, माझं गाव इथनं 30 किलोमीटरवर आहे, राळेगण म्हसोबा. 3 राळेगण आहे त्या जिल्ह्यात, राळेगण सिद्धी, थेरपा आणि कुणाला माहीत नसलेलं ते राळेगण म्हसोबा. मी प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण तिथंच केलं पूर्ण. 12वीला मी ते रेसिडेन्शियलला होतो. त्यानंतर D.Ed मी इथंच केलं. शिक्षक म्हणून सुद्धा मी नेवाशाला सुरुवात केली, नंतर श्रीगोंदा येथे काम केलं. तर ज्यावेळी मला प्रथम घराच्या बाहेर पडायचं होतं, माझ्या मनामध्ये हीच असुरक्षितेची भावना होती की घराबाहेर पडल्यावर माझं काय होईल. कारण 10वी सुटल्यानंतर माझं 11वीचं इथं ॲडमिशन घ्यायला वडील बरोबर आले नव्हते. माझे वडील टेलर काम करायचे, आई खुरपायला जायची. मग अशा याच्यामध्ये आता पहा, आपल्याला तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव असेल की 10वी नंतर 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आई वडील किमान वडील तर हमखास आपल्यासोबत असतातच. म्हणजे मुलाला नुसतं 11वीचंच नाही, पुढं इंजिनिअरिंग मेडिकल कुठंही असेल, एवढंच नाही तर घोलप सरांना माहीत असेल मसुरीलासुद्धा सोडायला आईवडील येतात. आता मग इथपर्यंत आईवडील सपोर्ट करतात. माझी तशी पार्श्वभूमी नव्हती. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं सेम बऱ्याच मुद्दे साम्य आहेत आमच्यात, बरेच मुद्दे सारखे आहेत. तर ज्यावेळी इथं पहिल्यांदा आलो तर ॲडमिशन फॉर्म घेण्यापासून ते भरेपर्यंत आणि ॲडमिशन पक्क झालं आहे का नाही, ह्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी खूप असुरक्षित होत्या. आणि तो मनामध्ये असा कॉम्प्लेक्स बसला, असुरक्षितेची भावना बसली की आता ह्या जगामध्ये आपलं काय होईल. आणि त्यात एक किस्सा सांगतो. 11वीचा पहिल्याच दिवसाचा तास होता आणि एक 2-3 मुलं कॉन्व्हेंटची होती. मी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आणि त्या मुलांनी पहिल्याच दिवशी आपल्या शंका इंग्रजीतून विचारायला सुरुवात केली. पहिल्यांदा तर त्या शंका काय होत्या ते मला मुळीच कळाल्या नाही. त्याच्यावर शिक्षकांनी इंग्रजीतनं उत्तर दिलं ते पण कळालं नाही. आणि मग त्यावेळी वाटलं हे असं सगळं हे आंगललेलं जग आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काही आपला टिकाव लागेल म्हणून मला काय वाटलं नाही. मग एक 10-12 दिवसांनी मी ठरवलं की आपल्याला हे 11वी सायन्स सोडून द्यायचं, आपण काहीतरी ITI वगैरे करू. म्हणून मग मी इथं नगरलाच ITIचं कॉलेज आहे तिथं गेलो होतो आणि त्यांना म्हटलं मला ITIला फॉर्म भरायचा आहे. ते म्हटले आता मुदत वगैरे संपलेली आहे. म्हटलं तरी पण काय ॲडमिशन भेटेल का. त्यावेळी ते मला म्हटले तू काय हर्षद मेहताचा नातेवाईक वगैरे काय कोणी, तुला सांगितलं नाही एकदा की इथं आता फॉर्म संपलेले आहे. परत नाईलाजाने 11वी सायन्स सुरू केलं मी. पण मग हळूहळू अंतर्मुख होत मी अभ्यास चालू केला. त्या 11वीला मी 3 तुकड्यामध्ये 3रा आलो 6 मैलाच. आणि मग मला सगळे शिक्षक ओळखायला लागले आणि मग माझा हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला. 12वी सायन्स झाल्यानंतर सुद्धा माझा MBBSला प्रवेश निश्चित झाला होता. पण माझ्यापुढं घरच्या वैयक्तिक आर्थिक समस्या होत्या. मग मी एक शॉर्टकट म्हणून D.Edला जायचा निर्णय घेतला. D.Edला जायचं म्हणजे हमखास नोकरी. आत्तासारखी बेकारी नव्हती D.Edला त्यावेळी. आता बरेच D.Ed असणार आहेत सर याच्यामध्ये. हमखास नोकरी आणि नोकरी झाली की हमखास छोकरी D.Ed. मग अण्णा म्हटले हे सोपा कार्यक्रम आहे, तू D.Ed कर आणि नंतर तुला जे वाटेल ते कर. मग मी इथं सोसायटीच्या D.Ed कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि त्यावेळी मनात वाटायचं की माझं MBBSचं ॲडमिशन हुकलं, मला जाता आलं नाही. मनात कुठंतरी अशी भावना निर्माण झाली, टुचणी निर्माण झाली की मला जे स्वतःला सिद्ध करायचं होतं ते मला काही जमलं नाही. त्यावेळी 12वीला एकच डोक्यात मेडिकलला जायचं. कुठला डॉक्टर पाहिला की मला तो खूप आदर्श वाटायचा. कार्यक्रम आहे काही त्याशी मागे आवाज येतोय ना. तर मग मी D.Edला ॲडमिशन घेतलं. तिथं असा पूर्ण सायलेंटली बसायचो. इथं एक ललित वाचनालय होतं दिल्ली गेटला आणि ते वाचनालय लावलं. मी अवांतर पुस्तकं वाचायचो. अवांतर म्हणजे कुठलेही वाचायचो. त्यावेळी काय मोबाईल नव्हता आणि त्यावेळी दिशा पण नव्हती की हे स्पर्धा परीक्षा असतात, MPSC असतं, UPSC असतं, यातनं अधिकारी होता येतं, काही माहीत नाही. D.Ed झाल्यावर मला पहिली नोकरी मिळाली गळणीम येथे नेवासा तालुक्यात. इथनं 100 किलोमीटर आहे. त्यावेळी मला रडायला यायला लागलं इतक्या लांब जायचं म्हणजे. मग वडिलांना घेऊन गेलो, तिथं हजर झालो. ते पुनर्वसित गाव, तिथं राहायची सुद्धा नीट सोय नाही. जी खोली मला दिली गावकऱ्यांनी उपलब्ध करून दिली ती ग्रामपंचायतीची एक खोली होती. खाली सारवायचं होतं. अक्षरशः मी महिनाभर तिथं राहिलो
आठवड्यातनं एकदा दोनदा मी ते हाताने सारवलेली ती खोली मला अजून आठवतं आहे. तर असं सगळं करत करत मग डोक्यामध्ये प्रचंड विचार की यार आता आपण इथे येऊन पडलो तर करायचं काय. मग मी त्या शाळेतच थोडं मन लावून काम सुरू केलं. ती शाळा आदर्श शाळा झाली. तिथून परत श्रीगोंद्याला आलो, दत्तवाडीला होतो, तीसुद्धा शाळा आम्ही चांगल्या पद्धतीने बांधकाम केलं. म्हणजे आता शिक्षकी पेशातले अनुभव सांगत नाही, पण खूप सारं त्या पेशाने सुद्धा मला शिकवलं. आणि नंतर श्रीगोंद्यात आल्यानंतर मी MPSCचा अभ्यास चालू केला. एक मित्र भेटले मला नायब तहसीलदार, त्यांच्या मदतीने मी चालू केलं. पहिल्या प्रयत्नामध्ये मुलाखतीपर्यंत गेलो. ते पहिला प्रयत्न म्हणजे मला वाटतं 2005-06ची परीक्षा होती ती. आणि त्यावेळी MPSC पंचवार्षिक योजना असायची. एक पूर्वपरीक्षा डिक्लेअर होण्यापासनं ऑर्डर येईपर्यंत एक 4-5 वर्ष आरामशीर जायचे. म्हणजे माझे 3-4 वर्षे त्या पहिल्या मुलाखतीने खाल्ले. 5-6 मार्कावरनं माझी पोस्ट गेली. दुसऱ्या मुलाखतीला सुद्धा 5-6 मार्कावरनं पोस्ट गेली. सलग 2दा MPSCत राज्यसेवेत मला अपयश आलं. तिसऱ्या वेळी मात्र STIच्या रूपाने मला यश मिळालं. आणि मग सेल टॅक्स म्हणून इन्स्पेक्टर म्हणून मी इथंच नगरला काम चालू केलं. 1.5 वर्ष तिथे होतो. त्या दरम्यान 2 राज्यसेवा झाल्या होत्या. एकामध्ये मला तहसीलदारचं पद मिळालं, त्याच्यामध्ये मी जामखेडला काम केलं. दुसऱ्या याच्यामध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून मी राज्यात दुसरा आलो होतो. म्हणजे ह्या सगळ्या टप्प्यामध्ये अभ्यास करत असताना माझी प्रेरणा मीच होतो. मीच स्वतःला माझी समजत राहायचो. घरी एवढं काही माहीत नव्हतं, परीक्षा काय असतात. वडील म्हणायचे तो अभ्यास कर. आणि त्यांचं एक सांगणं होतं नेहमी की कुठलाच अभ्यास वाया जात नाही. बाकीचे मुलं इकडं तिकडं टवाळी करत फिरतात, तू निदान नोकरी आहे तुला आणि काय करतोय तर अभ्यास करतोय, म्हणजे वाईट काय करत नाही, हे एक त्यांचं सांगणं राहायचं. तू करत राहा, यश मिळेल किंवा नाही मिळेल. मग असं करत करत MPSCमधनं मला सलग 4 पोस्ट मिळाल्या. म्हणजे अजूनही बरेच मुलं म्हणतात की याच्यामध्ये वशिला लागतो, नशीब लागतं. मला वाटतं जर नशीब असेल, वशिला असेल तर सलग 4-4 पोस्ट मिळणं शक्य नाही आहे. एखाद्या वेळी लुगा लागू शकतो, सलग नाही लागणार. त्याच्यामुळं हा जो प्रयत्नवाद मी जोपासला, त्या प्रयत्नवादाचं फळ मला थोडं उशिरा का होईना पण मिळत गेलं. आणि नंतर मी जामखेडला काम करत असतानाच मी संजीव कुमार सर होते इथं कलेक्टर, त्यांचं काम जवळून पाहिलं. दुष्काळामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी समजलं की जिल्हाधिकारी जर आपण त्या पदावर गेलो किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या पदाच्या माध्यमातून किती काम करता येऊ शकतं. प्रचंड दुष्काळाने होरपळत असलेला आपला जिल्हा त्यावेळी ह्या संपूर्ण प्रशासनाने कशा पद्धतीने हाताळला, किती सक्षमतेने हाताळला हे मी जवळून पाहिलं. त्यावेळी निर्णय घेतला की एक चान्स घ्यायचा. आणि पहिलाच प्रयत्न, पहिला शेवटचा म्हणा, प्री पास झालो. प्रीला मी 1 महिना रजा घेतली. मेन्सला अपियर झालो, 3 महिने रजा घेतली. दुष्काळात रजा मिळणं शक्य नाही आणि मुलाखतीला रजाच घेतली नाही. मग आता बरेच मुलं विचारतात, सर तुम्ही सुद्धा हा विषय हाताळा, किती अभ्यास करायचा, किती अभ्यास करता, याच्यापेक्षा कसा करता तुम्ही, हे खूप महत्त्वाचं आहे. क्वालिटी क्वांटिटी याचा मेळ घालता येणं हे जमलं तर स्पर्धा परीक्षा खूप अवघड नाही. म्हणजे मी जे काही मिळवलं, मी माझा अभ्यास करत असताना मी माझी नोकरीसुद्धा सांभाळली. बरं, नोकरी सांभाळली म्हणजे टाईमपास पण नाही केलेला. मी ज्या शाळेत काम केलं ती शाळा आदर्श केली. दोन्ही ठिकाणी, गळणीमची असेल दत्तवाडीची असेल. आजसुद्धा तुम्ही दत्तवाडीला जाऊन पहा, तिथली इमारत पहा, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर पहा, सगळ्या गोष्टी पहा. श्रीगोंद्याला जाताना मध्येच आहे. तहसीलदार म्हणून मी इथं होतो, म्हणजे अभिमानाची गोष्ट नाही, परंतु मला 2दा आदर्श तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाला. सलग 2दा मिळणं शक्य, एकदा मिळेल, सलग 2दा मिळणं म्हणजे कुठंतरी मी काम करत होतो हे मला दाखवून देता आलं ह्या जिल्ह्यामध्ये. सगळ्यात मोठी अतिक्रमण हटवायची मोहीम मी जामखेडला हाताळली. कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न न होता. आणि हे सगळं करत असताना सुद्धा मी अभ्यास चालू ठेवला. तहसीलदार पदावर काम करत असताना अभ्यास करणं, रेव्हेन्यूमध्ये राहून अभ्यास करणं, तुम्हाला रेव्हेन्यूचा अनुभव नाही पण खूप अवघड असतं. रात्री 1-1.5 वाजता वाळूवाल्याचे फोन येणार, साहेब इथून ट्रॅक्टर चालला आहे, साहेब इथनं ट्रक चालला आहे. आणि मग रात्री 1-1.5 वाजता सगळी टीम गोळा करायची, तलाठी गोळा करायची, मेळाला पोलीस तर आहे, त्यांना घेऊन नदीत जायचं, परत सकाळी 8-8:30ला ऑफिसला हजर व्हायचं. आणि हे सगळं करत असताना UPSC करायचे हे पण डोक्यात ठेवायचं.
म्हणजे जर मला जमतं, एवढं सगळं सांभाळून मला जमतं, तुम्ही तर 24x7x365 असे कार्यकर्ते आहात. लक्षात आलं? बरोबर आहे ना? पण एवढा जर पूर्ण वेळ आपल्याला मिळतोय तर आपल्याला का शक्य नाही? बरं, ही परीक्षा म्हणजे काय काय परीक्षा म्हणजे काय? खूप अवघड आहे. जर बॅकग्राऊंड बघितलं तुम्ही, मसुरीला पाहता आमचे 180 पोरं होते. मोर दॅन 50% त्यांचं बॅकग्राऊंड ग्रामीण भागातलं होतं. तळागाळातनं आलेली होती. UP बिहारची पोरं की जिथं नीट रस्ता जात नाही, जिथं नीट गाडी जात नाही, अशा ठिकाणची पोरं तिथं यश घेऊन मसुरीला आलेली. आणि इतक्या लांब पण जायची गरज नाही. आपल्या अवतीभोवती पहा ना तुम्ही, ज्या मुलांना यश मिळालं आहे त्यांचे बॅकग्राऊंड बघा. कोण होतं त्यांना सांगायला? कुठल्या क्लासला ती गेली होती? कुठं वडील त्यांचे गर्भश्रीमंत होते? माझ्या आईला 30 रुपये रोज मिळायचा खुरपायला जाताना. वडिलांनी दिवसभर किती काम केलं तर 100 रुपयापेक्षा जास्त कमाई नव्हती. खेडेगावातला टेलर किती कमवणार? मग असं सगळं असताना जरा मला करता येतं, रमेश सरांना करता येतं, मग आपल्याला का करता येऊ नये? किती दिवस आपण कारणं सांगणार की मला नाही जमणार, आणि कुठल्या कारणाच्या आड आपण लपणार? हे मिथ्या समर्थन आपण सोडून दिलं पाहिजे. तुम्ही भारतीय मिलिटरीवाल्याची गोष्ट मला खूप आवडली. म्हणजे एकदा जर कारणं सांगायला लागलो तर आपल्याकडं अनंत कारणं असतात, आणि ज्याला काम करायचं आहे तो कारणं कधी सांगत नाही, कधी कारणं सांगत नाही. मी कामाख्यानगरला व्हिडिओ होतो आत्ता ओरिसामध्येच, कामाख्यानगर म्हणून तालुका आहे. पहिल्या मिटिंगला एकाला मी विचारलं त्याचा परफॉर्मन्स, त्याच्या टेबलचं कामकाज विचारलं. तो म्हटला, सर मी जस्ट 1 महिना झाला आहे जॉईन झालो आहे, मी नवीन आहे. म्हटलं नवीन आहे म्हणजे मी तर कालच आलो आहे, मी तर कालच जॉईन झालो आहे, आणि तू 1 महिना झाला आहे म्हणजे तू मला सिनियर झाला ना, अजून पण तू नवीन आहेस, तू जुना कधी होणार? बदली झाल्यावर. म्हणजे कारणं सांगायची असतील तर काही पण कारणं सांगतात, काही पण, म्हणजे त्याला अर्थच नसतो. मग अशी जर कारणं आपण सांगायला लागलो तर यश आपल्याला कधी मिळणार नाही. आयुष्य आपलं असं कारणं सांगण्यातच जाणार आहे. आणि सुदैवाने आता एवढं म्हणजे सगळा माहितीचा विस्फोट झालेला आहे. मी अभ्यास चालू केला त्यावेळी पुस्तकं कोणती घ्यायची इथपासून विवंचना होती. कुणाकडं आदर्श पाहावा याची विवंचना होती, कुणाकडनं मार्गदर्शन घ्यावं याची विवंचना होती. रजा टाकून अभ्यास करावा तर पगार बंद, शिक्षक बँकेचा बोजा, पगार बंद करता येत नव्हता, घर कसं चालायचं, म्हणजे रजा टाकून कुठं बाहेर जाण्याची पण सोय नव्हती, अभ्यासासाठी सेपरेट. म्हणजे या सगळ्या अनंत अडचणी असतात. मी कुठल्या अडचणीचा भाऊ केला नाही, ज्यांना यश मिळतं त्यांनी कुठल्या अडचणीचा भाऊ केला नाही. आपण किती दिवस अडचणी सांगणार? त्यामुळं अडचणी सांगून सुटत नाही, अडचणींना शिंगावरच घ्यावं लागतं, तेव्हा त्या सुटतात. मग कुठलाही असा प्रसंग असेल, अडचण असेल, यांना शिंगावर घ्यायला शिका. आयुष्यात कुठलीही गोष्ट अवघड नाही, केवळ UPSC MPSCचीच गोष्ट नाही, कुठल्याही गोष्टीत तुम्ही काम करा. मला सांगायला आनंद होतो, आता पवारसाहेब इथं बसले, पोपटराव पवार, भुवनेश्वरला आपल्या गावाची हे दाखवली होती चित्रफीत. त्यावेळी मला इतका आनंद वाटला की महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावाचं प्रेझेंटेशन भुवनेश्वरमध्ये होतं आहे. मला अभिमानाने सांगता आलं की हे माझ्या तालुक्यातलं गाव आहे आणि आम्ही चांगले मित्र आहोत. नितीन चंद्र सर त्यांची आपली पर्सनली ओळख आहे, त्यांना मी सांगितलं, त्यांना खूप आनंद झाला. मग ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी कुठेही अडचण केली नाही, त्यांनी जे क्षेत्र निवडलं त्याच्यात ते एव्हरेस्ट गाठलं. कुठलंही क्षेत्र निवडायचं असेल, एकदा निवडलं की आपली कमिटमेंट, स्वतःशी प्रामाणिकपणा राहण्याची सवय ही आपण जोपासली पाहिजे. आपण स्वतःशी प्रामाणिकच राहत नाही, म्हणजे आपल्या मनात एक असतं, आपण करतो एक. 3 इडियट पिक्चर पाहिला असेल तुम्ही, खूप काही सांगून जातो तो सिनेमा. आपण एका रस्त्याने हा चाललाय, त्याला यश मिळालंय, आपण त्या वाटेने जायचा प्रयत्न करतो. नवीन वाटा का धुंडाळत नाही आपण? किती दिवस त्या मळलेल्या वाटावरूनच जाणार आपण? मी ह्या वाटेवरनं गेलो, मला UPSCमधनं IAS मिळाली, मग माझ्या मागं मी ज्या पद्धतीने अभ्यास केला त्या पद्धतीने तुम्ही करावा, मुळीच नाही. बरेच जण मला नोट्स मागतात, मी सांगतो माझ्या नोट्स वापरू नका कधी. माझ्या नोट्स ह्या माझ्या पर्सनल आहेत. बरेच विचारतात अभ्यास कसा करावा, मी सांगतो तुम्ही तुमचा डेव्हलप करा. तुमचं तंत्र तुमचं असलं पाहिजे, तुमचा ब्रँड तुम्ही विकसित केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा आहे, कुणी कुणाचं अनुकरण करून यशस्वी होणार नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं जर अस्तित्व दाखवलं तर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये उठून दिसाल, त्यावेळी तुम्हाला यश मिळेल. ही काय BA ME ची परीक्षा नाही आहे की 35% मिळाले म्हणजे पास झाले.
ही स्पर्धा परीक्षा आहे. लाखो बसतात आणि त्यातनं काही शेकड्यामध्ये पास होतात, त्यांना ऑर्डर मिळते नोकरीची. मग लाखातनं हा शेकड्यामध्ये होणारा प्रवास, हे जे सारांश पद्धतीने होणारं ह्या परीक्षेचं स्वरूप आहे, समरायझेशन आहे, हे समजून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुरू करायचं आहे. म्हणजे आपण त्या शेवटच्या यादीत असलो पाहिजे, हे डोळ्यापुढं ठेवून तुम्ही काम करा. कालच मी एक पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये ते लॉ ऑफ अट्रॅक्शनची मी थिअरी वाचली की कुठलीही गोष्ट जर तुम्ही मनापासून जर तिचं अभिलाषा धरली, इच्छा धरली, तर ती तुम्हाला मिळतेच, असं ते लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतात. अतिशय म्हणजे मला ते सुंदर वाटलं. तसं तुम्ही जर मनापासून ठरवलं की मला आयुष्यामध्ये मी जे ध्येय ठरवलं आहे ते माझं निश्चित आहे आणि मला ते मिळवायचं आहे, तर तुम्हाला ते मिळवण्यापासून कुणीही, जगातली कुठलीही शक्ती रोखू शकत नाही. हा माझा ठाम आत्मविश्वास आहे आणि हे मी अनुभवलेलं आहे. कुठलीच शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. दुसरी गोष्ट, का करायचं MPSC UPSC का करायचं? आता तुम्ही एवढे आलेत म्हणजे तुमच्या मनामध्ये ठाम आहे की आपल्याला MPSC आणि UPSC मधनं अधिकारी व्हायचं आहे. का व्हायचं आहे? प्रश्न एकदा मनामध्ये विचारा, का व्हायचं आहे? बरेचसे मुलं मुली बघितलेत मी, पद मिळाल्यावर सुद्धा नाराज असतात, रडत असतात. मला होम कॅडर मिळालं नाही, रडतात. होम कॅडर मिळालं, मला मराठवाड्यात फेकलं, पश्चिम महाराष्ट्रात पोस्ट नाही मिळाली, रडतात. पश्चिम महाराष्ट्रात पोस्ट मिळाली नाही, मला ठाणे मुंबईतच पोस्ट पाहिजे होती, क्रीम एरियामध्ये पोस्ट पाहिजे होती, परत रडतात. म्हणजे असं नाही की पद मिळाल्यावर सगळं संपतं. पद मिळाल्यावर पण रडणारे बरेच आहेत. मग एकदा मनात ठरवा की आपल्याला पद का मिळवायचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं आयुष्यामध्ये करिअर म्हणजे काय, चांगलं पैसा मिळाला पाहिजे, चांगलं घर मिळालं पाहिजे, सगळ्या सुखवस्तू जी साधनं असतात ती सगळी मिळाली पाहिजे. याची मी एक ठामपणे सांगू शकतो की एकदा तुम्हाला पद मिळालं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आपोआप मागे येतात. नाही, विनोदाचा भाग सोडा, येतं आहे लक्षामध्ये. आणि ह्या पदाच्या माध्यमातून इतकं चांगलं काम करू शकतो आपण की ते समाधान तुम्हाला इतर कुठल्याच गोष्टीमध्ये मिळणार नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये मिळणार नाही. मी 3 महिने BDO होतो. मी एक तुमसिंगा म्हणून गाव होतं, ते तुमसिंगा गाव 3 महिन्यामध्ये 100% हागणदारी मुक्त केलं. आणि मला त्या लोकांना सुद्धा इतका प्रचंड आनंद झाला की सरकार सकारात्मक पद्धतीने काहीतरी काम करू शकतं, हे त्या लोकांना वाटतच नव्हतं. मी पहिल्यांदा मीटिंग घेतली. पहिल्या मीटिंगला जवळजवळ 100-150 महिला होत्या. त्यांना सांगितलं समजून, तोडक्या मोडक्या उडिया भाषेत बोललो आणि समजून सांगितलं हे बाहेर संडासला जाऊ नका, त्याचे दुष्परिणाम काय असतात. आणि त्यांना पहिल्या मीटिंगमध्ये थोडंसं कळालं. नंतर मी 1-2 घरं फिक्स केली आणि त्यांचं ते संडास बांधून झालं आणि त्यांना 12-12 हजार रुपयाचे चेक दिले आम्ही एक कार्यक्रम घेऊन. आणि मग सगळं गाव पेटलं. आता सरकारचीच योजना आहे स्वच्छ भारत मिशनमध्ये की संडास बांधा आणि त्यांना 12,000 रुपयाचं अनुदान मिळतं. 100% गाव झालं 3 महिन्यामध्ये. मग हे समाधान तुम्हाला कुठं दुसरीकडे मिळणार नाही. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असाल, खूप चांगलं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, त्याचा फायदा कंपनीला होईल, तुम्हाला समाधान नाही मिळणार. फार तर तुमचा बॉस बोनस देईल, पैसा मिळेल, पण समाधान नाही, कामाचं समाधान नाही. इथं त्या गावात गेलं तर 10 लोक आपल्या होती गोळा होणार, आपुलकीने विचारणार सर कसे आहात. एक मनाला समाधान वाटतं. हे समाधान या नोकरीमध्ये आहे, काम करण्याचं समाधान. आणि ह्या ग्रामीण भागातल्या पोरांनी काय यावं ह्या नोकरीमध्ये? कुठल्याही योजना आहेत. 70% भारत आज ग्रामीण भागात राहतो. ह्या ग्रामीण भागाला सुजलाम सुफलाम करायचं आहे तर ह्या ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवणारे अधिकारीसुद्धा ग्रामीण भागातलेच असले पाहिजे, कारण त्यांना त्याची जाण आहे. माझे काही शहरी भागातले मित्र आहेत, उरिसामध्ये आहेत, त्यांना कुठंतरी लांब कोरापूतला वगैरे टाकलं की ते म्हणतात की यार कोरापूत में मल्टीप्लेक्स नाही, पिझ्झा नाही मिळता. मग ही स्वप्न घेऊन आपण आयुष्य जगणार आहोत पिझ्झासाठी, मल्टीप्लेक्ससाठी? ज्यांना पिझ्झा मल्टीप्लेक्स पाहिजे त्यांनी येऊ नका इकडे UPSC MPSC मध्ये, कारण जिथं काम करायचं तिथं ह्या गोष्टी मिळणार नाहीत. रेंज मिळणार नाही मोबाईलची, बाकी काय, रेंज मिळणार नाही. मग अशा ठिकाणी काम करायची तयारी ठेवा. ही तयारी असेल तर अभ्यास चालू करा, नाहीतर विनाकारण आम्ही इथं आहोत आणि आमच्याकडे पाहून अभ्यास करा असं मी मुळीच म्हणणार नाही. ज्यासाठी करायचं आहे ध्येय, हे पद मिळवणं हे ध्येय नाही मित्रांनो. तुम्ही पुस्तकाचं शीर्षक फार सुंदर दिलं, इथे थांबणे नाही. IAS मिळालं म्हणजे काय सगळं झालं का? IAS म्हणजे का देव झाला का? मोक्ष मिळाला का? नाही, ही तर सुरुवात आहे.
याच्यानंतर पुढं काय करायचं आहे ही जर दिशा आणि ह्या दिशेशी जर तुम्ही प्रामाणिक असाल तर अभ्यास करा, नाहीतर विनाकारण स्वतःला फसू नका, घरच्यांना फसू नका, आयुष्यातला गेलेला वेळ परत मिळत नाही. या मृगजळामागं पण धावू नका मग. पण जर स्वतःची कमिटमेंट प्रामाणिक असेल तर मग सगळं जीव ओतून काम करा, सगळं विसरा आणि अभ्यास करा. यश मिळण्यापासून तुम्हाला कोणी रोखणार नाही. अतिशय उज्ज्वल भविष्य आहे तुम्हाला, अतिशय, आणि खूप साऱ्या गोष्टी आता ॲव्हेलेबल आहेत, मार्गदर्शन ॲव्हेलेबल आहेत, असे साहित्य संमेलनं होत आहेत, ह्याच्यातनं माहिती मिळते. त्याच्यामुळे माहितीची वानवा नाही आहे, गरज आहे काम करण्याची. स्वतःचं तंत्र डेव्हलप करा, स्वतःच्या नोट्स तयार करा, स्वतःचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, सकाळी उठायचं का रात्री जागायचं हे तुम्ही ठरवा. मी पहाटे उठतो म्हणून माझ्या मागं पहाटे उठून झोपा काढणारे पण बरेच आहेत. सर तुम्ही 3ला उठायचे, मग मी पण 3ला उठायला चालू केलं पण मला झोप येते, मग तू रात्री जाग. स्वतःमध्ये थोडं ॲडॅप्टेशन कशा पद्धतीने हे आपण आपलं ठरवा आणि त्या याने ठरवलं की त्या याच्यावर काम करायला सुरुवात करा. अतिशय सुंदर क्षेत्र आहे, अतिशय सुंदर. आसामला जा, मणिपूरला जा, UPमध्ये जा, कुठेही जा, इतका प्रचंड कॅनव्हास इतका मोठा आहे की तुम्ही तुमच्या हातामध्ये जो ब्रश आहे पदाचा त्याच्याने अतिशय सुंदर भारताचं चित्र तुम्ही ह्या पदाच्या माध्यमातून साकारू शकता. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा. आणि परत एकदा मी संयोजकाचे आभार व्यक्त करतो की अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये येऊन मला सहभागी होण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कुलांगे सरांचे. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतले त्यांनी काही चांगले अनुभव सांगितले आणि केलेल्या काही कामांविषयीची माहिती आपल्याला मिळाली. त्यांनी सांगितलेले 2 मुद्दे मला फार आवडले आणि कालही आपण अण्णा हजारेंच्या भाषणातून हेच ऐकलं होतं की आनंद मिळवणं ही गोष्ट ज्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत असतो आणि पैसा आणि कुठल्याही भौतिक गोष्टीतून तो मिळत नाही, अशा केलेल्या कामाचं समाधान जो त्यांनी शब्द सांगितला यातूनच आपल्याला खरा आनंद मिळत असतो. आणि लोकांच्याकडनं आलेल्या सद्भावनांची पावती ही आपल्यासाठी आनंद देणारी असते. आणि हे जर का करण्याची संधी आपल्याला हवी